मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत. बघा, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव. याच्यामध्ये नाशिक असेल, सांगली असेल, अकोला असेल, नागपूर असेल, त्याचबरोबर बीड असेल, सोलापूर असेल, मलकापूर असेल, अमरावती असेल, हिंगणघाट असेल, या सर्व ठिकाणचा आजचा तूर बाजारभाव. महाराष्ट्रात तुरीला सध्या 7,000 8,000पर्यंत बाजारभाव लाल तूर असेल, पांढरी तूर असेल यांना मिळत आहे. परंतु काळी तूर जी आहे ती 10,000पर्यंत गेले आहे. अकोला असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, नांदेड असेल, परभणी असेल, लातूर असेल, यवतमाळ असेल, या सर्व ठिकाणी आजच्या मितीला तुरीला काय बाजारभाव गेलेला आहे? सर्वात जास्त बाजारभाव जो गेलेला आहे अकोला या ठिकाणी 7,800 रुपये क्विंटल. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील जिंतूर या ठिकाणी 53 क्विंटल आवक आली आहे. 7,125 ते 7,360 सर्वात जास्त दर आहे. सरासरी दर आहे 7,200 रुपये. यानंतर चिखली तूर मार्केट 570 क्विंटल आवक आली आहे. 6,400 ते 7,500 रुपये सरासरी दर आहे. 6,900. धुळे तूर मार्केट 138 क्विंटल आवक आली आहे. 5,345 ते 6,595 रुपये. अमरावती तूर मार्केट 5,000 क्विंटल आवक आली आहे. 7,550 ते 7,750 सरासरी बाजारभाव जो आहे. अमरावती तूर मार्केट 7,650. यानंतर पुढचं मार्केट जे आहे अकोला तूर मार्केट 6,350 आवक आली आहे. 7,700 रुपये सर्वाधिक बाजारभाव, तर 7,600 रुपये सरासरी बाजारभाव अकोला तूर मार्केटमध्ये आपल्याला आज पाहायला मिळतो. यानंतर मुरुम तूर मार्केट 454 क्विंटल आवक आली आहे. 7,100 ते 7,680 रुपये सरासरी बाजारभाव तेवढाच आहे, 7,080 रुपये. यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट मानली जाणारी हिंगोली तूर मार्केट 700 क्विंटल आवक आज आली आहे. 7,100 ते 7,500 रुपये सरासरी बाजारभाव जो आहे हिंगोली तूर मार्केटमध्ये 7,310 रुपये. कारंजा तूर मार्केट 1,600 क्विंटल आवक आली आहे. 6,700 ते 7,680 रुपये सरासरी बाजारभावसुद्धा 7,680 रुपये आहे. राहुरी वांबोरी 12 क्विंटल आवक आली आहे. 7,100 ते 7,000 रुपये बाजारभाव आहे. सरासरी बाजारभाव जो आहे 7,050 रुपये राहुरी वांबोरी या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळतो. मेहकर बाजार समितीमध्ये आज 130 क्विंटल आवक आली आहे. 6,200 ते 7,300 रुपये सरासरी बाजारभाव आहे. सर्वसाधारण बाजारभाव जो आहे 7,050 रुपये. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर 115 क्विंटल आवक आली आहे. 6,800 ते 7,100 रुपये सर्वसाधारण दर जो आहे 6,900. महाराष्ट्रात सर्वसाधारण बाजारपेठेमध्ये लासलगाव 6,799, राहुरी वांबोरी 700, पुसद 7,300, भोकर 7,200, कारंजा 7,600, हिंगोली 7,500, मुरुम 7,600, गंगापूर 7,000, सोलापूर 7,400, अकोला 7,700, अमरावती 7,700, मालेगाव 7,180, जळगाव 6,900, चिखली नागपूर 7,500, हिंगणघाट 7,800, वाशिम 7,460, पाचोरा 6,800, जिंतूर 7,300, मलकापूर, सावनेर 7,400 500 रुपयापर्यंत बाजारभाव आहे. सिंधू, सेलू 7,300, दुधनी 7,500, उमरेड 7,200. त्याबरोबर छत्रपती संभाजीनगर 7,100, बीड 7,200, पाचोरा 6,400, भोकरदन 7,000, शेवगाव 7,100, शेवगाव जिंतूर 7,100 रुपयेपर्यंत बाजारभाव आहे. संभाजीनगर 7,100, बीड 7,200, पाचोरा 6,400, भोकरदन 7,000, शेवगाव 7,000, परतूर 7,100, सेलू 6,800, देऊळगाव राजा 6,000 ते 7,000, पाथरी 6,800. येत्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारभावामध्ये मोठी अपडेट होणार आहे. महाराष्ट्रात तुरीला चांगला बाजारभाव मिळणार आहे, कारण जे सरकारी तूर खरेदी केंद्र आहे यांच्यामार्फत परत एकदा 1 महिनाभर जी तूर नोंदणी आहे हमीभावाने याच्यासाठी सुरुवात झाली आहे. जरी शेतकऱ्यांनी तूर नोंदणी जर केलेली नसेल तर लवकरात लवकर तूर नोंदणी करून घ्यायचं आहे, कारण येत्या काही दिवसात परत एकदा सोयाबीनला असेल किंवा तूर असेल किंवा जे काही पिकं असेल इतर या सर्व यांना हमीभावात खरेदी करण्यासाठी सरकारने 1 महिना मुदत वाढवली आहे. याचा परिणाम असा होणार आहे की महाराष्ट्रात जी काही जेवढी तूर आहे या तुरीला चांगला बाजारभाव मिळणार आहे. महाराष्ट्रातील तुरीचे लेटेस्ट अपडेटेड रेट, त्याचबरोबर सोयाबीन असेल, कापूस असेल, हरभरा असेल यांचे रेट लवकरात लवकर आमच्या चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. जास्तीत जास्त कमेंट करून कळवा की आपण कोणत्या ठिकाणाहून आमचा व्हिडिओ बघत आहात. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहे. कमेंट करून सांगा की आपल्याला कोणत्या शहरातील बाजारभाव पाहिजे आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.